अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्यापैकी कितीतरी लोकांच्या आयुष्यात सर्वात मोठी असणारी जी समस्या आहे ती म्हणजे ताई माझ्याच घरातली व्यक्ती मला त्रास देते, माझ्याच कुटुंबातली व्यक्ती माझं आयुष्य उद्ध्वस्त करते। ज्या व्यक्तीवरती मी खूप प्रेम केलं तीच व्यक्ती मला सोडून गेली, ज्याच्यावर मी खूप विश्वास ठेवला तिनेच माझा विश्वासघात केला। बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात हे घडतंय। आत्ताच्या काळात हे जास्त घडतंय की ज्या व्यक्तीवर जास्त जीव लावू ना तीच व्यक्ती उलटी फिरते, तीच व्यक्ती आपलं आयुष्य उद्ध्वस्त करते, आपलं आयुष्य संपवते, आपल्याला भयंकर त्रास देते, टॉर्चर करते, मानसिकरित्या आपलं खच्चीकरण करते। बऱ्याच वेळा ज्या व्यक्तीवरती आपण खूप प्रेम करतो ती व्यक्ती आपल्याला सोडून जाते। ज्या घरात आपण राहतो त्या घरातलीच व्यक्ती आपल्याला अपमानित करते। ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या काम करण्याच्या ठिकाणी आपला बॉस असेल किंवा आपले कलीग असतील ते आपल्याला त्रास देतात। म्हणजे जवळची आसपास असणारीच लोक आपल्या आयुष्यात सतत आपल्याला टॉर्चर करत आहेत, त्रास देत आहेत, आपलं आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत। बघा अशा प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी, अशा प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनातून लांब ठेवण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। एकूण 2 उपाय सांगणार आहे। दोघांपैकी एक जरी उपाय तुम्ही केला तर ज्या लोकांनी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय ती लोक तुमच्या आयुष्यातून कायमचं दूर होतील। ज्या लोकांनी तुम्हाला खूप त्रास दिलाय त्या जो त्रास त्यांनी तुम्हाला दिलाय हा उपाय केल्यानंतर त्याच व्यक्तीच्या आयुष्यात तो त्रास जाईल। जे तुम्हाला त्यांनी सतावलंय किंवा जे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय तर हा उपाय केल्यानंतर त्यांचंच आयुष्य उद्ध्वस्त व्हायला सुरुवात होईल। बघा खूप साधे सोपे उपाय आहेत। विनाकारण कुणाला त्रास देण्यासाठी नाही करायचे, तर ज्या लोकांचा खरंच आपल्याला त्रास आहे आणि जे लोक खरंच आपल्याला त्रास देत आहेत, ज्यांच्यामुळे आपण टेन्शनमध्ये डिप्रेशनमध्ये आहोत, ज्यांच्यापासून आपल्याला सुटका हवी आहे, तर त्याच व्यक्तीसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तुम्ही ऑफिसच्या ठिकाणी असेल, कलीग असेल, कुटुंबात असेल, घरात असेल, शेजारी पाजारी असेल किंवा तुमच्या जवळचं कोणी असेल, कुठल्याही व्यक्तीला आपल्यापासून दूर करण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातनं कायमचं लांब करण्यासाठी हा उपाय करू शकता। सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो कुठल्याही अमावस्येला किंवा पौर्णिमेला करायचा आहे। आता आज पौर्णिमा आहे, तुम्ही आज करू शकता, नाही तर मग अमावस्या किंवा त्याच्या पुढची पौर्णिमा। पहिला उपाय तुम्हाला अमावस्येला किंवा लक्षात ठेवा पौर्णिमेलाच करायचा आहे। काय करायचं, एक छान नारळ घ्यायचा, दुकानातून एक कोरा करकरीत नारळ घरी आणायचा, आणलेला नारळ स्वच्छ पाण्याने धुवायचा। नारळ धुतल्यानंतर तुम्हाला त्या नारळावर त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीचा तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्रास आहे। नाव लिहत असताना तुम्हाला काळ्या रंगाचं जे अबीर मिळतं, कुठल्याही दुकानात मिळेल ते अबीर घ्यायचं आहे, नाही तर घरामध्ये कोळसा असेल काळा कोळसा घ्यायचा आहे। कोळसा किंवा काळं अबीर दोघांपैकी काहीही घेऊन नारळावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे। त्या व्यक्तीचं नाव लिहिल्यानंतर तुम्हाला एक काळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे। 7 वेळा गोल करता येईल अशा पद्धतीचा एक मोठासाच धागा घ्यायचा आहे। जो काळ्या रंगाचा धागा घेतलेला आहे तो सगळ्यात पहिले नारळाला गुंडाळायचा। गुंडाळत असताना मंत्र म्हणायचा, ह्रीम श्रीम सर्व शत्रू शत्रू नाशाय, ह्रीम श्रीम सर्व शत्रू शत्रू नाशाय। हा मंत्र म्हटला, पुन्हा धागा वरती घ्यायचा, गुंडाळायचा, पुन्हा हाच मंत्र म्हणायचा, पुन्हा 3ऱ्यांदा, 4थ्यांदा, 5व्यांदा, 6व्यांदा आणि 7व्यांदा। 7व्यांदा जेव्हा तुम्ही तो धागा त्या नारळाला गुंडाळाल, एकच धागा बघा टर्न करायचा, राऊंड करायचा तुम्हाला, एकच धागा 7 वेळा नारळाला गुंडाळायचा आहे। जेव्हा 7वी वेळ येईल मंत्र म्हटला की त्याच्यानंतर हा धागा जो आहे तो त्या नारळामध्ये टाकायचा, त्याला गाठ मारायची नाही तर त्याच्यामध्येच तो धागा अटकवायचा। आता हा जो नारळ आहे हा नारळ आपल्या उजव्या हातात घ्यायचा। आपला जो उजवा हात आहे त्या उजव्या हातावर हा नारळ ठेवायचा, त्या नारळाकडे बघायचं आणि म्हणायचं, माझा शत्रू आज माझ्या आयुष्यातून दूर होत आहे, शत्रूचा नाश आजपासून संपत आहे। ज्या शत्रूंनी मला खूप त्रास दिला किंवा माझ्या जवळच्या व्यक्तीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, आज या सगळ्या गोष्टीतून मी मुक्त होत आहे। तुम्हाला पूर्ण त्या नारळाला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहेत। जे काही तुमच्या आयुष्यात आहे ते आता सुखाचं आहे आणि दुःख संपलेलं आहे, शत्रू संपलेला आहे, असं सगळं काय तिथे म्हणून झालं की हा नारळ तुम्हाला तुमच्या स्वतःवरून
स्वतःवरून 7 वेळा उतरवायचा आहे. स्वतःच्याच हाताने. समजा मी हा नारळ घेतलेला आहे, तर स्वतःच्याच हाताने जसा जमेल तसा तो नारळ स्वतःवरून 7 वेळा उतरवायचा. 7 वेळा हा नारळ उतरवल्यानंतर घराच्या बाहेर जायचं. जिथे रिकामी जागा असेल, म्हणजे मोकळी जागा असेल, सहसा कोणाची वर्दळ वगैरे नसेल, अशा ठिकाणी हा नारळ ठेवायचा. हा नारळ आपल्या समोर ठेवायचा. कुठल्याही दिशेला ठेवा, फक्त तिथे ठेवा. नारळ ठेवल्यानंतर एक दगड घ्यायचा. एरवी आपण नारळ कसा फोडतो, तर नारळ हातात घेतो आणि तो नारळ फोडतो. पण यावेळेस हा जो नारळ आहे तो तुम्हाला जमिनीवर ठेवायचा आहे आणि एखादा दगड घ्यायचा आहे आणि त्या दगडाने तो नारळ फोडायचा आहे. दगडाने नारळ फोडल्यानंतर नारळाचे तुकडे होतील, 2 होतील, 4 होतील, जे काही होतील ते तिथेच ठेवायचे आहेत. ते घरी आणायचे नाही किंवा त्याला स्पर्श करायचा नाही. जो धागा बांधलेला आहे तो सुद्धा तिथेच सोडून द्यायचा. वाटलंच एखादं शेत असेल किंवा एखादा माळ असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हे फेकून दिलं, टाकून दिलं तरीही चालेल. हे टाकून द्यायचं, फेकून द्यायचं. तो नारळ फोडून घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे आणि त्याच्यानंतर बाकीचं जे काही आहे ते करू शकता. अमावस्येला किंवा पौर्णिमेला जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात तेव्हा तो अंधारातच करायचा आहे. म्हणजे संध्याकाळी 6च्या पुढे, रात्री 12च्या कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता. जसा हा नारळ तुम्ही घराच्या बाहेर नेऊन त्या दगडाने फोडाल आणि जसे ते नारळाचे तुकडे होतील, त्या क्षणात तुमचा जो शत्रू तुम्हाला त्रास देत होता, जो विनाकारण तुमच्या आयुष्यामध्ये सतत विघ्न आणत होता, तो शत्रू तुमच्या आयुष्यातून कायमचा संपून जाईल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे. दुसरा उपाय तुम्ही कुठल्याही दिवशी, कुठल्याही वारून, कुठल्याही तिथीला करू शकता. काय करायचं आहे, एक छान लिंबाचं पान घ्यायचं आहे. लिंबाचं जे झाड असतं, या लिंबाच्या झाडाचं एक पान आपल्या घरात आणायचं आहे. लिंबाच्या झाडाचं पान स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे. थोडं गोमूत्र घाला एक झाकणभर. पुन्हा ते स्वच्छ क्लीन करा, थोडंसं सुकवा. या लिंबाच्या पानावर कोळशाने किंवा काळ्या रंगाच्या पेनाने आपल्याला ज्या व्यक्तीचा त्रास होत आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. समजा हे लिंबाचं पान आणलेलं आहे. समजा माझा बॉस मला त्रास देते, बॉसचं नाव आहे प्रशांत, तर मी इथे लिहिणार प्रशांत. माझे सासू मला त्रास देते, माझ्या सासूचं नाव आहे सुलभा, तर मी इथे सुलभा लिहिणार. समजा माझी मैत्रीण मला खूप त्रास देते, तिचं नाव आहे दिव्या, तर मी इथे दिव्या लिहिणार. समजा माझा पती मला त्रास देते, माझ्या पतीचं नाव आहे सागर, तर मी ते सागर लिहिणार. जे काही नाव असेल ते तुम्हाला काळ्या पेनाने किंवा स्केच पेनने तुम्हाला त्या लिंबाच्या पानावरती लिहायचं आहे. आता हे नाव लिहिलेलं लिंबाचं जे पान आहे ते तुम्हाला तुमच्या समोर एका काळ्या रंगाच्या कापडावर ठेवायचं आहे. काळ्या रंगाचं कापड, त्या कापडावरती हे पान ठेवायचं आणि त्या पानाच्या वरती एक चिमूटभर पिवळ्या मोहऱ्या ठेवायच्या. पिवळ्या रंगाची जी मोहरी असते, समजा नसेलच तर काळी मोहरी ठेवा, चालेल. पिवळी किंवा काळी मोहरी चिमूटभर तिथे ठेवायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला 2 बिबवे ठेवायचे आहेत. बिभोटे, कोणी त्याला बिभोटे म्हणतं, कोणी त्याला बिबवा म्हणतं. बघा, बिभोटा हा शत्रुनाश करण्यासाठी, आपल्या आयुष्यात विनाकारण त्रास देणारा एखादा व्यक्ती असेल तर त्याला संपवण्यासाठी हा बिभवा अत्यंत प्रभावी मानला जातो, जो शास्त्रामध्ये खूप उपयुक्त असतो. 2 बिभोटे, पिवळी किंवा काळी जी मोहरी घेतलेली आहे ते त्या लिंबाच्या पानावर ठेवल्यानंतर ते लिंबाचं पान त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये छान बांधायचं. तयार केलेली जी पोटली आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची. उजव्या हातात घेऊन हाताची मूठ बंद करायची. जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे किंवा ज्या व्यक्तीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात त्या व्यक्तीचं फक्त नाव घ्यायचं. मंत्रविंत्र काहीच नाही. त्या व्यक्तीचं फक्त 51 वेळा नाव घ्यायचं. प्रशांत 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 प्रशांत, सुलभा 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 सुलभा. ज्या व्यक्तीसाठी करताय त्या व्यक्तीचं फक्त 51 वेळा नाव घ्यायचं आहे. नाव घेऊन झाल्यानंतर हे काळ्या रंगात बांधलेलं लिंबाचं पान आणि त्याच्यामध्ये असणारे बिबोटे, ह्या 2ही गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला रात्रभर आपल्यासोबत आपल्या जवळ ठेवायच्या आहेत. जेव्हा तुम्ही, समजा मी आत्ता हा उपाय केलाय, तर आत्ता उपाय केला या क्षणापासनं ही पोटली तुम्ही तुमच्यासोबत ठेवा. खिचा असेल, ट्रॅक टी-शर्ट घातले त्याच्यात ठेवा. साडी असेल, साडीच्या पदराला बांधा. कुर्ता वगैरे घातल्या, कुर्त्याच्या खिचात ठेवा. जिथे शक्य तिथे पण सोबत ठेवा. रात्री झोपताना उशीखाली ठेवा. सकाळी उठलात अंघोळीच्या अगोदर, सगळ्यांच्या अगोदरच थोडं उठायचं आहे. अंघोळीच्या अगोदर हे जे दिवसभर रात्रभर आपल्यासोबत आपण ठेवलेलं आहे ते घराच्या बाहेर घेऊन जायचं. घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर 4-5 कापराच्या वड्या घेऊन जायचा आणि जे पोटली
जे पोटली आपण घराच्या बाहेर घेऊन गेलेलो आहोत त्या पोटलीवरती 4-5 कापराच्या वड्या ठेवायच्या, कापूर पेटवायचा, प्रज्वलित करायचा. जसा कापूर पेटेल तसं त्या कापराखाली ठेवलेलं हे जे काळ्या रंगाचं कापड आहे ते कापड पेटेल, लिंबाचं पान जळेल आणि त्या लिंबाच्या पानावर ठेवलेली जी मोहरी आहे ती मोहरीसुद्धा जळेल. शिवाय जो बिबोटा आहे त्या बिबोट्याला सुद्धा शेक लागेल आणि तो सुद्धा जळेल. जसं हे सगळं जळेल आणि जशी याची राख होईल समजून जा तसंच तुमचा शत्रू तुमच्या आयुष्यातून त्या क्षणात दूर झालेला आहे, संपलेला आहे. त्याचा जो काही त्रास होता तो तुमच्या आयुष्यातून कायमचा निघून गेलेला आहे. खूप साधा खूप सोपा उपाय आहे, काहीच जास्त लागणार नाही. लक्षात ठेवा, दोघांपैकी शक्य असेल तर एक करा, शक्य असतील तर दोघांपैकी 2ही उपाय करा. श्री स्वामी समर्थ.